शिवाय काही वेगळं करायचं की काय? आजच्या बैठकीचा प्रमुख जो काही अजेंडा आहे त्याच्यामध्ये SIR साठी जी काही मुदतवाढ मिळालेली आहे आणि प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गावामध्ये BLOच्या सोबत BLNची जी काही जबाबदारी आहे ती प्रभावीपणे त्याचा अंमलबजावणी झाली पाहिजे. पात्र मतदार राजांची नावं आपल्या मतदार यादीत समाविष्ट कसे होतील त्या दृष्टिकोनातनं पाठीमागच्याच काळामध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधींना जे आदेश दिलेले होते तर त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे हा प्रमुख विषय आजच्या बैठकीचा होता. त्याच्यासोबतच पक्ष संघटना बांधणीच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि मग ज्या काही समित्यांवर पदाधिकारी लोकप्रतिनिधींची नावं द्यायची आहेत त्याही संदर्भामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा संपन्न झालेला आहे. दादा, येत्या काळामध्ये काय कुठल्या पद्धतीचं कामकाज होणार आहे? कारण नाशिक शहरात आपण शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात असतोय. 2 दिवसापूर्वी राज ठाकरे येऊन गेले, तुमच्यावर टीका करून गेले. 8 दिवसांनी संजय राऊत येणार आहे, ते देखील नाशिक महानगरपालिका मोर्चा काढणार आहे. तर अशा वेळेस आपला पक्ष म्हणून आपली जबाबदारी पण आहे ना, आपली भूमिका काय आहे? बघा, काही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकाराव्या लागतील. आता ही वस्तुस्थिती आहे की खऱ्या अर्थाने यातली काही कामं यापूर्वी सुरू व्हायला पाहिजे होती, आपल्याला नाकारता येणार नाही. आता येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की आतापर्यंतच्या नाशिकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांना पण त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि आपण म्हणतात त्या पद्धतीने अनेक ठिकाणी ही कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. अगदी परवाला पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला आढावा घेतला तर त्या आढावा बैठकीमध्ये पण मी हे निदर्शनास आणून दिलं की बाबा सर्व डिपार्टमेंट्सनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे. आता उदाहरणार्थ एखाद्या रस्त्याचं जर काम सुरू करायचं आहे तर त्याला संबंधित इतरही जे डिपार्टमेंट्स आहेत, मग गॅसच्या पाईपलाईन टाकल्या जात आहेत, काही ठिकाणी केबलचा विषय, काही ठिकाणी पाणी पुरवठ्याचा विषय आहे. मग पोलीस प्रशासनालाही जर आपण सोबत घेतलं मग त्या ठिकाणी त्या कामाच्या कालावधी करता आपण त्याला बायपास रस्त्यांची कशी उपलब्धता करून देऊ शकतो, काही रस्ते काही कालावधी करता वन वे कसे करू शकतो. आणि म्हणून काही ठिकाणी आता एकाने पाईपलाईन करता रस्ता खोदला तर किमान त्याने तो तातडीने त्याला बुजवणं, त्याची सगळी डागडुजी करून व्यवस्था करणं ही त्याची पण जबाबदारी आहे. आणि मग आपण पाहिलंय की मोठ्या प्रमाणात पाऊस पण झाला आणि त्याच्याने खड्डे पण निर्माण झाले आणि काही दुःखद दुर्दैवी घटना पण झालेल्या आपल्याला मान्य कराव्या लागतील. आपली भूमिका काय नक्की, आपल्या पक्षाची भूमिका काय? मी कोणती गोष्ट झाकून लपून बोललो का? खड्डे झालेले हे कोणाला मान्य असतील, परंतु जसं मी सांगितलं की या विषयाशी संबंधित 3-4 डिपार्टमेंट्स आहेत आणि त्या 3-4 डिपार्टमेंट्सनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे. समन्वय घडून आणण्याची जबाबदारी कोणाची? मला वाटतं की परवाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही विभागांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. पहिल्यांदा असं होतंय, आता याआधी पण अनेक वेळा कुंभमेळा झाला, नागरिक त्रस्त आहे, नागरिकांना तो कुंभमेळा नको झालेला आहे. ज्या साधू महंतांसाठी आपण म्हणतो त्यांच्यासाठी कुंभमेळा करतो, ते सरकारवर नाराजी व्यक्त करतायत, अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करतायत. मग हा कुंभमेळा नेमका कोणासाठी होतोय, त्याचं काय
पुढे असणार आहे? तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही अडचणी आहेत, आम्ही नाकारत नाही. परंतु शेवटी आता आपल्या नाशिक एक ऐतिहासिक पौराणिक परंपरा आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून हा त्रास होतोय, मी काही नाकारत नाही. परंतु शेवटी सगळ्या जगातनं आणि संपूर्ण भारतातून भाविक आपल्या नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणार. तर तोपर्यंत ही सगळी कामं जलद गतीने क्वालिटीमध्ये कशी मार्गी लागतील, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना लक्ष घालावं लागेल. आता आपण समन्वयाचं म्हणाला, मात्र अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत महापालिकेतले ते तक्रारी करतात की महापालिकेचे संबंधित अधिकारी आमचं ऐकत नाहीत म्हणून. मग अशा अधिकाऱ्यांवरती आपलं काही नियंत्रण वगैरे नाही, मला वाटतं की वरिष्ठांच्या कानावर या गोष्टी आम्ही घालू आणि शेवटी स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधीला त्याचं सविस्तर माहिती असते आणि ते काम चांगलं कसं होईल, लवकर कसं होईल, या दृष्टिकोनातून त्याची पण सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी असते. आणि म्हणून या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी असतील वरिष्ठांच्या कानावर घालून त्या या आधीचा कुंभमेळा फक्त नाशिक महानगरपालिकेने केला होता. मागचा कुंभमेळा यशस्वी झाला होता. आता प्राधिकरण आणलं, महापालिका आहे, प्राधिकरण आहे आणि त्याचबरोबर कुंभमेळा आयुक्त आहे. तुम्ही जे मला म्हणत होते समन्वय नाही, आता तुमच्या आजूबाजूला लोकप्रतिनिधी आहे, कुंभमेळा आयुक्त त्यांचंच काय कोण घेत नाहीये. यांनी सूचना करणं वेगळं, यांचं काही दखल घेणं हा तर खूप पुढची गोष्ट झाली. पण यांच्या एका फोनवर सुद्धा कोणी अवेलेबल होत नसेल तर लोकप्रतिनिधी काय करणार? बघा, या संदर्भामध्ये परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विस्तृत प्रमाणात बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्याही निदर्शनास काही बाबी आलेल्या आणि ज्यांचे कान टोचायचे त्यांचे कान स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टोचलेले आहेत आणि मला वाटतं की त्याचे दृश्य स्वरूपात परिणाम दिसून येतील. नाशिकला पालकमंत्री नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असं देखील आरोप केला. आता कुठलाही विषय आता त्या विषयावर आणि आयुक्तांची इतके मनमान चालले की 3-4 वर्षामध्ये जेवढे त्यांनी कामकाज केलेलं आहे ते कोणाला विश्वासात घेता केलेलं आहे. आज आता आपली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाशिक जिल्ह्याची शिक्षणाच्या संदर्भामध्ये आढावा बैठक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये देश पातळीवर PGI इंडेक्समध्ये कोल्हापूर जिल्हा आपला देशात प्रथम आला होता आणि मग त्यांनी केलेले चांगले बिंदू समोर ठेवून संपूर्ण राज्यभर त्याची अंमलबजावणी आता विभाग करायला घेतो आहे आणि त्याचाच संदर्भातली आढावा बैठक आज आपल्या पालकमंत्र्यांचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे. पण याच्यामधला मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यात येता तो जिल्हा मागच्या काळामध्ये 6व्या स्थानी होता, आता तो जिल्हा 12व्या स्थानी गेलेला आहे इंडेक्समध्ये. पायाभूत सुविधांमध्ये जरी आपण पुढे गेलेलो असलो तरी दुसऱ्या अनेक बाबी आहेत ज्याच्यामध्ये मागे पडलेलो आहोत. पुढील काळामध्ये काय आपण सुधारणा? असं नाही, आपले गुणांकन वाढलेले आहेत परंतु महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांचे गुणांकन वाढलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि अनेक जिल्ह्यांनी चांगली प्रगती केली, अर्थात आपल्या नाशिक जिल्ह्याने आणखी प्रगती केली पाहिजे आणि म्हणून आजची आढावा बैठक त्याचाच एक भाग आहे. जसं मी बोललो की मागच्या वर्षाला कोल्हापूर देशात प्रथम आलाय आणि मग त्याच्या चांगल्या गोष्टी आता संपूर्ण राज्यात, आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण त्याची अंमलबजावणी आपण करतो आहोत. आता शिक्षकांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, बरेच वर्ष झाले. आपण एका बाजूला SIRच्या कामाला सर्व शिक्षकांना कामाला लावतो आहे. महाराष्ट्रातील जवळपास 1246 शाळांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील 331 शाळांचा समावेश आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते टांगणीला लागले. याबद्दल काय वाटतं? पहिली गोष्ट तर एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु आपण जर माहिती घेतली तर एक विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत, 2 विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत.
3 विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत. म्हणजे पहिल्या 5 पर्यंत विद्यार्थी पटसंख्या 1ली ते 4थी धरून जरी तुम्ही बघितल्या तर अशा शेकडोच्या संख्येने शाळा आहेत. अर्थात तिथली पटसंख्या वाढली पाहिजे. हे काही आताचेच नाहीये, हे फार वर्षांच्या पासूनची ही आकडेवारी आहे. आणि म्हणून चालू वर्षाला जर आपण बघितलं असेल तर मग जिल्हा परिषद असेल, आता महानगरपालिकेचा मी आढावा घेतला, चालू वर्षाला आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेची पटसंख्या वाढलेली आहे. परंतु जसं आता नवीन शाळा उघडते तर काही लोकांचा कल तिकडे जातो आणि म्हणून ज्या रुटीन शाळा आहेत त्यांची शेवटी हे विद्यार्थी तिकडे गेले म्हणजे इथली पटसंख्या कमी झाली. तर शेवटी जिथे चांगली गुणवत्ता मिळेल तिथे पालकांचा कल आपल्या पाल्यांसाठी राहणारच आहे. आणि म्हणून आपली गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून विभाग काम करतोय. अनेक अनधिकृत शाळा आहेत त्या बंद केल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित होतो. अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण काय करतो? ज्या ठिकाणी अनधिकृत शाळा आहेत त्यांना म्हणजे वर्षभर आधी नोटीस दिली जाते की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं नुकसान खूप शेकडोच्या संख्येने आहे. तर शेवटी ते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पण आपल्याला काळजी करावी लागते. आणि म्हणून वर्षभर आधी त्यांना नोटीस दिली जाते. त्याच्यातनं त्याने कागदपत्रांची विहित पूर्तता केली तर त्या ठिकाणी त्यांना मान्यता दिली जाईल. परंतु वारंवार सूचना देऊनही जर त्यांनी ते फॉलो केलं नाही तर अशा शाळेंवर कारवाई केली जाते. तुमच्या राजीनाम्याची मागणी केली, शिक्षण खात्याचे भ्रष्टाचार, टीईटी असेल, हे सगळे काही विषय येतात. त्यामुळे कुठेतरी तुम्ही मला वाटतं की जिथपर्यंत टीईटीचा विषय आहे आपण जर बघितलं असेल तर सभागृहामध्ये अधिवेशन चालू असतानाच हा जो काही मुद्दा उपस्थित झाला होता त्यामध्ये सविस्तर निवेदन म्हणजे त्याची पद्धती काय असते त्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मागच्या काळामध्ये काही लोकांनी आंदोलन केलेलं होतं, तुम्ही बघितलेलं आहे. जे आंदोलनकर्ते होते कदाचित त्यांना पूर्ण माहिती त्या काळात मिळालेली नव्हती. त्यांच्याशी 1-1.5 तास संवाद त्या ठिकाणी साधण्यात आलेला. त्यांना सर्व जी काही पद्धती आहे ती त्या ठिकाणी त्यांना समजून सांगण्यात आली आणि त्यांचं समाधान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून टीईटीची काय कार्यपद्धती असते, गेल्या अनेक वर्षांची काय परंपरा आहे आणि मग स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून याची सगळी प्रभावी अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाते आहे. आणि आता टीईटीचे जे घोटाळे करू इच्छित होते त्यांनी ते घोटाळा करण्याच्या पूर्वीच पोलीस प्रशासनाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ऍक्शन घेऊन म्हणजे ते होण्याच्या आधीच त्यांना पकडण्यात आलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ती सगळी लोक आता कोठडीमध्ये आहेत आणि त्याच्यावर आणखी खोलात जाऊन त्याचा तपास झाला पाहिजे. आणखी जे जे कोण दोषी असतील त्याच्या पाठीमागचे ते सगळे त्याच्यावर कारवाई झाल्या पाहिजेत. एवढंच नाही तर या गुन्हेगारांना मकोका द्वारे कारवाई झाली पाहिजे ही पण मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. शाळा फ्लायडे घोटाळ्याची व्याप्ती नाशिकमध्ये वाढली, फरार आहे. आता या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत. पोलीस प्रशासन जे काही कायदेशीर कारवाई आहे ती करेल. आता मागच्या आठवड्यात नाशिककरांनी बरेच तुमचे बोगस शिक्षकांचा सुद्धा मुद्दा उपस्थित होतोय आणि त्यांनी फसवणूक केली. आता नुकताच देवळाली कॅम्प येथे 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. वारंवार अशा स्वरूपाचे फसवणुकीचे घटना समोर येत आहेत. काही याबाबतची एसओपी किंवा काही गाईडलाईन्स असतील का? हे सर्व जे प्रकार आहेत आपण जर माहिती घेतली तर पूर्वीच्या काळामध्ये काही तर अतिशय गंभीर स्वरूपाचे प्रकार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आत्ताच्या घडीला या सर्व गोष्टी ई प्रणालीच्या माध्यमातून आता ऑनलाईन सगळ्या बाबी करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ शकणार नाही अशा प्रकारचं प्रावधान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि जुन्या काळी जे काही
चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची स्वतंत्र SIT नेमून चौकशी प्रगतीपथावर आहे आणि त्या चौकशीमध्ये जे जे काही दोषी चुकीचं आढळून येईल त्याप्रमाणे पुढच्या कारवाया केल्या जातील. मागच्या आठवड्यात दादा नाशिककरांनी बरीच तुमची आठवण काढली. त्यावेळेस नाशिककर खंड्यात पडत होते. काही 5 मंत्री जिल्ह्याच्या राजकारणाशी संबंधित एकही मंत्री उपस्थित नव्हता. अशातला काही भाग नाही. मला वाटतं की प्रत्येक गोष्ट बाबा दाखवण्याचा विषय नसतो. मी आताच बोलताना सांगितलं की काही दुःखद घटना झालेल्या आहेत, आपण त्या मान्य पण केलेल्या आहेत. आता परवाला रात्री 10 वाजता पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिकच्याही काही भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मला वाटतं की तात्काळ 10:30 वाजेलाच मी स्वतः आता सुरगाणा असेल, पेठ असेल त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या ठिकाणी तिथले तहसीलदार पण आलेले होते. एक अर्ध्या पाऊण तासाने तहसीलदार स्वतः त्या गावाला तिथे भेट द्यायला गेलेले होते. त्यांच्याशी पण मी तिथे संवाद साधला आणि आता जी काही 3 वाजता बैठक संपन्न होणार आहे त्या बैठकीमध्ये आता काही शाळेंचं पण नुकसान झालंय, काही घरांचं पण नुकसान झालेलं आहे. तर हा सर्व मुद्दा मी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठेवणार आहे. दादा हे नेमकं आपण काय माहिती घेतली, धक्के का बरं बसलेत भूकंपाचे आणि शासनाकडून आता पुढे काय कारवाई केली जाणार आहे? कारण 2-3 दिवसामध्ये 30च्या आसपास धक्के बसले. मला वाटतं की पाठीमागच्या काही कॅबिनेट्समध्ये या विषयावर पण चर्चा झालेली आहे आणि या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ आहेत आता ते त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने ते त्याची मांडणी करत असतात का बाबा काही जे काही लेयर असतात त्या लेयरमध्ये काही गॅप असते आणि मग हे पावसाचं पाणी गेल्याच्या नंतर असं ते काही शास्त्रीय पद्धतीने ते त्याची मांडणी करतात. अर्थात आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून जीवित हानी, वित्तहानी होणार नाही. या संदर्भामध्ये आता उद्याच्याही कॅबिनेटमध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार. दादा कमी पटसंख्येमुळे राज्यातील अनेक शाळा ज्या आहेत त्या बंद होणार. महाराष्ट्रातील जवळपास 1246 शाळांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील 331 शाळांचा समावेश आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते टांगणीला लागले. याबद्दल काय वाटतं? पहिली गोष्ट तर एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु आपण जर माहिती घेतली तर एक विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत, 2 विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत, 3 विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत. म्हणजे पहिल्या 5 पर्यंत विद्यार्थी पटसंख्या 1ली ते 4थी धरून जरी तुम्ही बघितल्या तर अशा शेकडोच्या संख्येने शाळा आहेत. अर्थात तिथली पटसंख्या वाढली पाहिजे. हे काही आताचेच नाहीये, हे फार वर्षांच्या पासूनची ही आकडेवारी आहे आणि म्हणून चालू वर्षाला जर आपण बघितलं असेल तर मग जिल्हा परिषद असेल, आता महानगरपालिकेचा मी आढावा घेतला, चालू वर्षाला आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेची पटसंख्या वाढलेली आहे. परंतु जसं आता नवीन शाळा उघडते तर काही लोकांचा कल तिकडे जातो आणि म्हणून ज्या रुटीन शाळा आहेत त्यांची शेवटी हे विद्यार्थी तिकडे गेले म्हणजे इथली पटसंख्या कमी झाली. तर शेवटी जिथे चांगली गुणवत्ता मिळेल तिथे पालकांचा कल आपल्या पाल्यांसाठी राहणारच आहे आणि म्हणून आपली गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून विभाग काम करतोय. अनेक अनधिकृत शाळा आहेत त्या बंद केल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित होतो. अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण काय करतो? ज्या ठिकाणी अनधिकृत शाळा आहेत त्यांना म्हणजे वर्षभर आधी नोटीस दिली जाते की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं नुकसान खूप शेकडोच्या संख्येने आहे. तर शेवटी ते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पण आपल्याला काळजी करावी लागते आणि म्हणून वर्षभर आधी त्यांना नोटीस दिली जाते. त्याच्यातनं त्याने कागदपत्रांची विहित पूर्तता केली तर त्या ठिकाणी त्यांना मान्यता दिली जाईल. परंतु वारंवार सूचना देऊनही जर त्यांनी ते फॉलो केलं नाही तर अशा शाळेंवर कारवाई केली जाते. दादा आपण आता
कुटुंबाचं म्हणणं आहे. ते राजकीय पण आहेत 13 पर्यंत आपण केली ती सुद्धा वाढावी अशी देखील मागणी आता संघटना नाही आता अजून 11 यायची बाकी आहे. तर हा उद्यापर्यंत. आणि मग त्याच्यासाठीच्या ज्या सूचना आलेल्या तर ती 2 दिवस. आणि तुम्ही म्हटले ते बरोबर आहे. एकाच वेळेस त्याच्यावर कारण शासकीय जागेंच्यासाठी त्याला 50 चॉईस आहेत आणि एडेडच्या साठी 100 चॉईस आहेत. म्हणून तिकडे लोड येत होता, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच ही मुदत वाढवून दिलेली आहे. हे क्रीडा शिक्षकांचे पण होणार आहे. बरोबर. याच्यामध्ये कला क्रीडा या शिक्षकांना पण प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यामधलेही जे काही प्रकार आहेत, कलेमध्ये काय प्रकार आहेत त्यांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी इंग्रजी शिकवण्याच्यासाठी ते गुणवत्ता असलेल्या शिक्षकांची मागणी करण्यात आलेली आहे. ते पण त्यांनाही संधी त्या ठिकाणी देण्यात येते आहे. काही जे खेळाडू आहेत की त्यांनी आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव मोठं केलेलं आहे आणि ते जर याच्यात येऊ इच्छित असतील त्यांनाही त्या ठिकाणी संधी देण्यात येते आहे. काही माजी सैनिकांच्या साठी पण जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहे. आता 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये काँग्रेस आणि पवार 8,000ची मोठी बैठक. पवन काय तुम्हाला जास्त करतो म्हणजे ऑपरेशन टायगर वगैरे. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यामध्ये आरोप केले चंद्रपूर जिल्ह्यातले काही स्कूल आहेत त्या शाळांमध्ये पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत आणि ते लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर ती एकूणच एक विषय आलेला आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. कुठल्या जिल्ह्याचा? इंद्री नावाचे गाव आहे त्यांची शाळा चंद्रपूरमध्ये त्यांच्या शाळेचा आश्रमाची आणि वडेट्टीवारांनी यावरती आरोप चंद्रपूर जिल्ह्याचं मी तात्काळ तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भातली चौकशी करायला सांगेन आणि जर वडेट्टीवार साहेबांनी केलेल्या आरोपाप्रमाणे जर तिथे चुकीचं काम झालं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.